द्रव्य द्रव्य प्राप्तीसाठी येस, ओके, थँक्यू. द्रव्य प्राप्तीसाठी देखील काव्य लिहिलं जातं. आपल्याला माहितीच आहे ना, पूर्वीच्या काही राजे लोकांच्या दरबारामध्ये वेगवेगळे कवी असायचे. कालिदासाचं उदाहरण तर अगदी प्रसिद्धच आहे सगळ्यांसाठी, की एखादं सुंदरसं काव्य लिहिलं, एखादी सुंदरशी कविता किंवा चांगलं एखादं काही ऐकवलं कवन, तर लगेच राजा काय करतो, आपल्या गळ्यातला कंठा काढून देतो, काहीतरी इनाम देतो, काहीतरी गाव बक्षीस देतो. म्हणजे द्रव्य प्राप्ती होते ना त्या बहाण्याने किंवा त्या काव्य निर्मितीने. तर तेच त्यांनी सांगितलं इकडे, की तुम्ही पैसे मिळवण्यासाठी सुद्धा काव्य करू शकता. आज पण आपण बघतो वेगवेगळे रियालिटी शोज आहेत, वेगवेगळे आपले कार्यक्रम आहेत, त्यामध्ये काही कवी येतात आणि आपली कविता, आपलं गाणं वाचून दाखवतात. मग त्यासाठी आपण कधी त्यांना मानधन देतो. आपल्या शाळेत कधी कार्यक्रम असेल स्नेहसंमेलनाचा, आपल्या परिसरात कोणी चांगले कवी राहत असतील, लेखक असतील, तर त्यांना आपण आमंत्रित करतो त्या ठिकाणी आणि त्यांच्या काही कविता, त्यांच्या काही कलाकृती आपण ऐकतो. म्हणजे अशा प्रकारे काय करतो, त्यातनं त्यांना सुद्धा आपली कविता लोकांसमोर मांडण्याची, प्रेक्षकांसमोर संधी मिळते आणि त्याबरोबर एक आपण म्हणतो थोडी अर्थप्राप्ती देखील होते. म्हणजे अशा प्रकारे पैशासाठी म्हणजे द्रव्य प्राप्तीसाठी कविता केली जाते. यासाठी त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे बाणभट्टाचं. असं म्हणतात बाणभट्ट हा राजा हर्षाच्या दरबारामध्ये होता. आता राजा हर्ष किंवा श्रीहर्ष जो आहे, त्यांनी सुद्धा 3 नाटकं लिहिली. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता, नागानंद, प्रियदर्शिका आणि रत्नावली. ही 3 ग्रंथ तशी लिहिली आहेत श्रीहर्षाने. कर्ता श्रीहर्ष आहे. पण एक अशी आपल्याकडे आख्यायिका फार असतात ना संस्कृतमध्ये. कुठल्याही मोठमोठ्या लोकांच्या आजूबाजूला असे वलय असतातच आख्यायिकांचे, दंतकथांचे. मग त्याचबरोबर त्यांनी त्या गोष्टीला बाणभट्ट आणि श्रीहर्षाच्या बाजूच्या आजूबाजूला पण एक आख्यायिका आहे, की खरं हे लिहिलंय बाणभट्टाने, फक्त नाव कोणाच्या नावावर खपवलं, श्रीहर्षाच्या. आणि श्रीहर्षाने स्वतःचं नाव छापून दिलं, की मी लिहिलं असं. आता त्याच्यासाठी बाणभट्टाने चांगले पैसे घेतले असतील. आजच्या काळात आपण म्हणतो ना कॉपीराईट आहे, पेटंट आहे किंवा अजून काही ट्रेडमार्क आहे, पण तो विकला दुसऱ्याला. कोणी इन्व्हेन्शन कोणी दुसऱ्याने केलं असेल, शोध कोणी दुसऱ्याने लावला असेल, पण समजा दुसऱ्याच्या नावाने विकला, तर तो त्या बदली ह्याला पैसे देईल. बरोबर ना, त्याला आपण काही कॉपीराईटचे पैसे, ट्रेडमार्क जे काही पैसे आपण असतात, हे जे कन्सेप्ट आहेत आपल्या इंटेंजिबल असेटच्या, ते आपण इथे बघू शकतो. म्हणजे आताच्या काळात जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी विकतो, तसं पूर्वीच्या काळी अर्थव्यवहारासाठी सुद्धा ह्या गोष्टी केल्या जायच्या, की एखादं काव्य लिहिलंय पण स्वतःच्या नावाने पब्लिश न करता दुसऱ्याच्या नावाने पब्लिश केलं, नाव त्याचं झालं, त्या बदली हा गपचूप ह्याला पैसे देऊ. अशा गोष्टी सुद्धा काही कवींनी केल्या असतील. दंतकथात्मक आहे हे, खरं आपल्याला माहित नाही. ते द्रव्य प्राप्तीसाठी सुद्धा होतं. तिसरं आहे व्यवहार विदे. व्यवहार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नाही, सामाजिक व्यवहार. समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, जगताना समाजामध्ये व्यवहार करताना कसा व्यवहार करायचा, म्हणजे त्याला आपण सोशल एटिकेट्स असं म्हणतो. सामाजिक नीतिमूल्य, नीतिमत्ता, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. साधी गोष्ट आपण लहान मुलांना पंचतंत्र, हितोपदेश, बरोबर ना, इसापनीती या वेगवेगळ्या मॉरल व्हॅल्यूजच्या कथा ऐकवतो. काऊचिऊच्या साध्या गोष्टी असतात, पण त्या काऊचिऊच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण लहान मुलांना काहीतरी संस्कार करतोय, की आपण तू असं असं वागलं पाहिजे, असं असं केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये पंचतंत्रातली एक छोटीशी गोष्ट येते, की मित्र कसा असला पाहिजे, जो संकटामध्ये मदत करेल तो मित्र हवा, तसा मित्र पाहिजे. व्यसने मित्र परीक्षा, जो संकटात टाकेल, जो आपल्याला धोका देईल, विश्वासघात करेल, तसा मित्र करू नये. एका साध्या कावळ्याच्या गोष्टीने सांगितलंय आपल्याला, कावळ्या आणि हरणाच्या गोष्टीने. म्हणजेच काय, व्यवहार ज्ञान आहे. आज आपण ते कुठे ना कुठे फॉलो करतो की नाही. किंवा आपलं साधी गोष्ट आहे, कोणाच्या घरी गेल्यानंतर आपण खाली हाताने जात नाही. म्हातारा माणूस असेल तर काय फळं घेऊन जातो, लहान मुलगा असेल चॉकलेट घेऊन जातो. म्हणजे राजा, गुरु, एखादा नातेवाईक, देव यांच्या दरबारात जाताना खाली हाताने जाऊ नये, असं एक सोशल नियम आहे. कुठे ना कुठेतरी आपल्याला या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, कुठल्या गोष्टीच्या माध्यमातनं किंवा अशा संस्काराच्या माध्यमातनं. तर हेच केलेलं आहे व्यवहार. त्यातल्यासाठी पंचतंत्र, हितोपदेश, इसापनती या अगदी चांगल्या हे आहेत. ही सगळी काव्य आपण काय फक्त गोष्ट म्हणून, टाइमपास म्हणून ऐकतो का, मनोरंजन व्हावं? मनोरंजन तर होतं, पण मनोरंजनाच्या बरोबर काही व्यवहाराच्या गोष्टी कळतात. माणसांनी कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे समाजामध्ये. म्हणजे काव्य लिहिण्यामागे किंवा कुठलंही काव्य, नाटक, या सगळ्यांच्या मागे व्यवहारात्मक ज्ञान करून देणं, हा सुद्धा एक काय आहे, एक
हे एक त्याचं प्रयोजन आहे. मग तसं राजा आणि प्रजेनी कसं वागायचं? रामायण नावाचं काव्य आपण वाचलं तर आदर्श राजा कसा होता आणि आदर्श प्रजा कशी होती हे आपल्याला रामराज्यात कळतं. मग ज्यांनी रामराज्याचं वर्णन वाचलं त्याला प्रजेची कर्तव्य, राजाची कर्तव्य दोन्ही कळतील आणि एक चांगला समाज निर्माण होईल, ज्याला आपण रामराज्य असं म्हणतो. व्यवहार कसा करायचा समाजामध्ये हे त्यांनी असं सांगितलं. बरोबर. मग तिसरं काय झालं? व्यवहाराचं ज्ञान करून देते. चौथं आहे शिवे तर क्षतये. शिव याचा अर्थ आहे मंगल, पवित्र. शिव इतर, शिव सोडून जे इतर गोष्टी आहेत म्हणजे अमंगल, अपवित्र अशा गोष्टी आहेत त्याचा नाश, क्षती, नाश करण्यासाठी सुद्धा केलं जातं. बरोबर. नाश करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? हे काव्य लिहिलं जातं. जसं आता आपण म्हणतो कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर आपण जी प्रार्थना म्हणतो त्याच्यामध्ये असतं ना, तू बुद्धी दे, तू शक्ती दे, किंवा आपण हिंदी मधली ती जी प्रार्थना आहे, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. या ह्याच्यातनं काय केलंय की आमच्यामध्ये काहीतरी कमजोरी आहे, आमच्यामध्ये काहीतरी दुर्गुण आहे, दुर्बळता आहे, अज्ञान आहे, त्याचं तू काय कर, नष्ट कर. हे काव्य लिहिण्याच्या मागे किंवा त्या कविता प्रार्थना म्हणण्याच्या मागे कारण आहे. कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण बघतो की आपण रामरक्षा स्तोत्र घेतो किंवा इतर कोणतीही स्तोत्र घेतो, त्याच्यामध्ये असतं ना, शिरो मे राघव पातू, भालम दशरथात्मजः, माझ्या डोक्याचं रक्षण राम करो, माझ्या पायांचं रक्षण या देवाने करावं. म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी बॉडीच्या प्रत्येक पार्टला काय मागितलंय? प्रोटेक्शन मागितलंय. एक कवच तयार केलेलं आहे, रामरक्षा कवच. म्हणजे माझ्या आतमध्ये जे काही दुर्गुण असतील किंवा बाहेरून काही संकट माझ्याकडे येणार असतील तर देवाने काय करावा? त्याचा नाश करावा. रामाने त्याचा कवच तयार करावा आणि त्यापासून मला वाचवावं. हनुमान चालिसा म्हणा, रामरक्षा म्हणा, यामध्ये असे श्लोक येतात ना, पातू 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 या अर्थाने जे श्लोक आहेत, शिरो मे राघव पातू, भालम दशरथात्मजः, या सगळ्यांमध्ये तेच सांगितलंय ना, माझ्या गोष्टी, माझ्या वाईट गोष्टींचा नाश होऊ दे, चांगल्या गोष्टी येऊ दे. शिवे तर क्षतये. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं कारण, काव्य कशासाठी केलं जातं? ह्या गोष्टींसाठी तर केलंच जातं, पण हे सगळे सबऑर्डिनेट आहेत, मागाहून येणारे आहेत. जो एखादा कलाकार आहे तो आपली कलाकृती का करतो? स्वांत सुखाय, स्वतःच्या आनंदासाठी करतो. त्याला समाजाची गरज नाही, त्याला प्रेक्षकांची, त्याला श्रोत्यांची, ऑडियन्सची गरज नाही. एखादा आपण बघतो, एखादा चांगला शास्त्रीय संगीतकार आहे, अर्धा अर्धा तास एखादा राग आळवत बसतो त्या ठिकाणी, आपल्याला कदाचित एवढं त्यातलं कळत नाही म्हणून आपण शांत असतो, पण त्याला त्यातलं जे काही ते आठवती सगळी सृष्टी त्याला, त्या सुरांची. एखादा चांगला चित्रकार आहे, तो सुद्धा मन लावून चित्र काढतो, त्याला त्याची मजा येते, त्याला त्याला त्याचा आनंद मिळतो. एखादा नृत्य करणारा आहे, अर्धा एक तास झाले डान्सची प्रॅक्टिस करतो, आपण म्हणतो बापरे किती थकला असशील बिचारा. आपल्याला वाटते की तो थकला, पण खरं म्हणजे तो रिचार्ज झालेला आहे. का? कारण त्याला त्याची एनर्जी तीच आहे. त्याला अर्धा तास डान्स केल्यानंतर बरोबर त्याला सगळं पाय दुखायचे थांबतात त्याचे. म्हणजे ही काय झाली? त्याचा आनंद आहे ना, ते आपल्याला वाटतं बिचारा थकला, पण त्याच्यासाठी तो आनंद आहे. का? कारण तो एकदाच एका क्षणामध्ये वेगळ्या परमानंदावर पोचलाय. वेगळं काही करायची गरज नाही. मग तसंच कवीचं पण आहे. जेव्हा आपण काव्य ऐकतो किंवा काव्य लिहितो, आपल्याला जो परमानंद मिळतो तो ब्रह्मानंदासारखा आहे. त्याच्यामुळे काही कवींनी किंवा काही कवी या काव्यशास्त्र लोकांनी काव्यानंदाला ब्रह्म आस्वाद सहोदर असं म्हटलंय. विश्वनाथ, आचार्य विश्वनाथ नावाचे एक मोठे काव्यशास्त्री होते. त्यांनी या काव्यानंदाला ब्रह्मस्वाद सहोदर असं म्हटलं, की ब्रह्मानंद ह्याचा तो भाऊ आहे. जसं एखाद्या माणसाला ब्रह्मानंदाची, म्हणजे आपण ज्याला फिलॉसॉफी म्हणतो, वेदांत, त्यामध्ये आत्मानंदाची प्राप्ती झाली तर त्याला जो आनंद मिळेल त्या ध्यानामध्ये, तसा त्या कवीला काव्य करताना आनंद मिळतो. परम आनंद ज्याला आपण म्हणतो, आत्मानंद, परमानंद, ब्रह्मानंद मिळतो. तर ह्या सगळ्यात महत्वाचं कारण आहे, की पैशासाठी केलं नाहीये. पैसा तर ठीक आहे, कीर्ती पण ठीक आहे, पण ते नंतर येणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यात सुरुवातीला करण्याचं कारण आहे परमानंद. आणि शेवटी म्हटलेलं आहे, हे सगळं तर आहे, पण हे सगळं करताना कुठलं मीडियम वापरलं गेलंय? ह्या सगळ्या गोष्टी करताना एखाद्या गोष्टीला प्रयोजन आहे का? काव्य काव्य या गोष्टींसाठी करायचंय, पण ते काव्य आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करतेस, पण त्याबरोबर ते कांता संमित तयोपदेश युज. कांता म्हणजे आपली पत्नी किंवा आपली प्रेयसी,
हिने जसं लढिवाळपणे प्रेमाने येऊन आपल्याला एखादा उपदेश केला जातो आणि आपण तो उपदेश लगेच ऐकतो, तशा प्रकारचा उपदेश आपल्याला काव्य करत असते. म्हणजे काव्य हे उपदेश करण्यासाठी सुद्धा लिहिलं जातं. एखादा विद्वान माणूस आहे, त्याला वाटतं आपल्या शिष्यांनी या गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपल्या येणाऱ्या नंतरच्या पिढीने या गोष्टी शिकल्या पाहिजेत, त्यासाठी तो एखादं काव्य लिहितो, त्याला उपदेश करायचा. पण तो उपदेश काव्याने केलेला उपदेश कसा असतो, हा कांता प्रियतमेच्या उपदेशासारखा आहे. उपदेश या जगामध्ये 3 लोक करतात, आपले आई वडील, नाहीतर आपले गुरु, आपले बॉस. पण आई वडील, गुरु, बॉस हे जे उपदेश, हे जे ऍडवाइस करतात, त्याच्यामध्ये जरा रागावलेपणा जास्त असतो, ओरडाओरड असते. बॉस तर जास्त ओरडूनच सांगतो आपल्याला सगळे उपदेश. मग त्याच्यामध्ये करण्यामध्ये आपल्याला इच्छा होत नाही, की बॉसने सांगितलंय, पगार मिळतो म्हणून आपण काम करतो. कधी कधी असं होतं. म्हणजे तो उपदेश आहे, पण ते उपदेशाचं पालन करण्याची इच्छा अशी होत नाही. कारण ओरडून सांगितलंय ना, प्रेमाने सांगितलं असतं तर ऐकलं असतं. आई वडील पण लहान मुलांना ओरडतात, ते चांगल्यासाठी आहे का वाईटासाठी आहे तो वेगळा भाग झाला, पण ते मुलांना आवडत नाही. त्याच्यामुळे मग त्यांना ते उपदेश पटत नाहीत. दुसरा उपदेश कोण करतो, आपला मित्र करतो, प्रेमाने करतो. तो काय आपल्याला ओरडत नाही, खांद्यावर हात ठेवून मस्त सांगतो की बघ बाबा, असं असं केलं तर तेरा भला हो जाएगा. आपण ऐकतो पण ते, पण कधी कधी आपण त्यालाच हकलून लावतो की तू आता अक्कल शिकू नको, मला घरचे लेक्चर देतात तेवढं बस झालं, आता तू अजून काही सांगू नको. म्हणजे त्याने पण उपदेश केला, पण तो ऐकला नाही, आपण त्याला असं उडवून लावलं आपण त्या उपदेशाला. मैत्रीमध्ये ना त्याला केवढी व्हॅल्यू नाहीये, का मित्र आपलाच आहे ना, म्हणून आपण त्याला कधी पण काही करू शकतो. पण बायकोने किंवा प्रेयसीने समजा उपदेश केला, त्या जगामध्ये कोणाची हिंमत आहे नाही ऐकण्याचं. बायकोने एखादी गोष्ट सांगितली आणि नवरा आणून देणार नाही, असं कसं चालेल या जगामध्ये, त्याला राहायचं असेल घरामध्ये तर. बरोबर ना? म्हणजे तेच आपण स्त्री हट्ट जे म्हणतो, त्या स्त्री हट्टासमोर काय चालेल? कांता संमित तयोपदेश येऊजे, काव्याने केलेला उपदेश पण तसाच असतो. स्त्री हट्टासमोर चांगले मोठमोठे लोक टिकले नाहीत, रामांसारखे वगैरे. तर आपलं उदाहरण हे आहे, त्याच्या अगदी लहान आहोत आपण. त्यामुळे हे अशा उपदेश जो आहे तो आपल्याला लगेच पटतो आणि आपण लगेच त्याचं काय करतो, पालन करतो. मग हेच आपल्याला कळतं. मग हे पूर्वीच्या काळी जसं होतं तसं आताच्या काळात पण आपल्याला बघायला मिळतं. काही पिक्चर मध्ये वगैरे आपण बघतो ना, जोधा अकबर वगैरे पिक्चर बघितला असेल, किंवा एक पिक्चरचं उदाहरण अशासाठी देतोय की तो ती कन्सेप्ट जरा चांगल्या प्रकारे कळेल, रिलेट होईल थोडीशी म्हणून. किंवा मुन्ना भाई पिक्चर बघितला असेल, की तो अकबर राजा सुरुवातीला थोडा क्रूर दाखवलाय, पण जेव्हा जीवनामध्ये जोधा राणी येते तेव्हा थोडा माइल्ड व्हायला लागतो. का उपदेश कुठून आलेला आहे, कांता संहिता आलेला आहे. त्याच्या गुरूंनी उपदेश करून झाला असेल, आईने करून झाला असेल, पण तो सुधारला नाही. जेव्हा बेगमने सांगितलं तेव्हा सुधारला. किंवा इतर काही ठिकाणी आपण बघतो, काही पिक्चर मध्ये मध्ये म्हणा, की हिरो सुरुवातीला जरा गुंड असतो, पण जेव्हा हिरोईनची एंट्री होते त्याच्या जीवनामध्ये, तेव्हा मग तो अगदी सभ्य वागायला लागतो, चांगला वागायला लागतो, चांगला सज्जन माणूस होतो. म्हणजे हे जे आहे कांता संमित तयोपदेश युजे, याचं उदाहरण आहे. आणि काय सांगतो उपदेश, उपदेश नक्की काय देतं? रामाधियत वर्तितव्यम न रावणाधिवत. तू रामासारखा वाग बाबा, रावणासारखा वागू नको. म्हणजे चांगलं वाग, वाईट वागू नको, वाईट करू नको, हेच सांगायचंय. हे उपदेश कशा प्रकारे दिलाय, की कांता संमित प्रकारे दिलेला. ठीक आहे. तर इथे त्यांनी काय सांगितलेली आहेत, काव्याची प्रयोजनं सांगितली आहेत. 5 प्रयोजनं दिलेली आहेत आपल्या डोळ्यास, सॉरी 6 दिलेली आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे 5व्या नंबरचं, परमानंद. शेवटी परमानंदाच्या समोर पैसा, कीर्ती वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रयोजन आहे आत्मिक सुख, आत्मिक आनंद. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की मग पैसा पण मिळतो, मग कीर्ती पण मिळते, व्यवहाराचं ज्ञान पण काव्यातनं होतं, काही संकट असतील तर संकटांचा नाश पण होतो, आणि एक कांता संमित प्रेमाने उपदेश पण मिळतो. संकटांचा नाश मध्ये एक उदाहरण मी ऍड करीन. शंकराचार्यांचं उदाहरण आहे, की शंकराचार्यांजवळ एकदा गरीब एक बाई आली. तिने आपलं गरिबीची सगळी कहाणी शंकराचार्यांना ऐकवली. शंकराचार्यांना जरा वाईट वाटलं. मग तिथे त्यांनी कनकधारा स्तोत्र, असं ऐकलं असेल आपण नाव, शंकराचार्यांनी लिहिलेलं एक स्तोत्र आहे. त्यांनी तिथे कनकधारा स्तोत्र, कनक म्हणजे सोनं, ते स्तोत्र लिहून तिला दिलं आणि सांगितलं, या स्तोत्राने तू काय कर, लक्ष्मी देवीची उपासना कर, म्हणजे तुझ्यावरती लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुझी सगळी गरिबी नष्ट होईल.
मग त्याने भक्तिभावाने त्या लक्ष्मीची उपासना केली कनकधारा स्तोत्राने, आणि तिला मग काय मिळालं, पैसा मिळाला, भरपूर धनप्राप्ती झाली. म्हणजे काय झालं, गरिबी शिवेतर नष्ट झालं की नाही. किंवा एक मयूर भट्ट नावाचा एक कवी होता पूर्वीच्या काळी, त्याला कोड किंवा महारोग म्हणा किंवा कुष्ठरोग म्हणा असा एक रोग झाला होता. आता त्यांनी काय केलं, मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला चांगलं आरोग्य हवं असेल तर आपण सूर्याची उपासना करतो, सूर्य नमस्कार करतो, तेव्हा आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं. मग तेव्हा त्यांनी सूर्याची उपासना केली. त्याच्यासाठी त्यांनी सूर्य शतकम नावाचं एक काव्य लिहिलं. सूर्य शतकम कोणी लिहिलं, मयूर भट्ट या कवीने लिहिलं. आणि त्याचे कोड बरे झाले, त्याला आरोग्य मिळालं. म्हणजे हे सुद्धा काय आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी आहेत, त्यांचा नाश करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, देवाची प्रार्थना केलेली आहे. आपण नाटकांच्या नांदी वगैरे मध्ये पण बघतो ना, मध्ये बालगंधर्व नावाचा एक जो पिक्चर आला होता यांचा, सुबोध भावे यांचा, त्याच्या नांदीमध्ये तो जो श्लोक आहे, पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मगतो. त्यातली दुसरी ओळ तीच आहे ना, विघ्न वर्ग नग भग्न कराया, म्हणजे माझ्या जीवनामध्ये जी काही विघ्न आहेत ती भग्न करा, त्याच्यासाठी मग मी गणपती शंकराला नमस्कार करतो. तेच आहे शिवे तर रक्षतये. ओके, मग अशा प्रकारे आपण काय बघितलं, मंगलाचरण झालं, काव्याचं प्रयोजन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया, जे काही डाऊट असतील आपण शेवटी एकत्र त्याचा विचार करू. सध्या आपण सुरुवातीला बघून घेऊ काय आहे. आता काव्याची लक्षणं, काव्याचं प्रयोजन सांगून झालं. आता ते म्हणतात काव्याचं हेतू काय आहे. हेतूचा अर्थ इथे आपण कारण असं घेऊ शकतो. कारण कुठले, किंवा आपण म्हणू शकतो बेसिक गुण. ही कारण असतील तर कार्य होईल. तुमच्याकडे हे कवीकडे हे 3 गुण हवेत तर त्याचं काव्य हे चांगलं काव्य होईल. हे 3 गुण नसतील तर त्याचं काव्य चांगलं उत्तम काव्य निर्मिती होणार नाही. तर त्यांनी त्यासाठी एक श्लोक किंवा एक कारिका दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ते हेतू, कारण, रिझन म्हणतात. बेसिक क्वालिटी, बेसिक रिझन कोणते हवे तुमच्याकडे काव्य लिहिण्यासाठी, चांगल्या काव्याची निर्मिती करण्यासाठी, तर हे 3 आहेत. त्यासाठी तो श्लोक आहे, कारिका आहे, शक्तीर निपुणता लोक शास्त्र काव्याद्य वेक्षणात काव्यज्ञ शिक्षयाभ्यास इति हेतुस्तदुद्भवे. शेवटी जे म्हटलंय इति हेतुस्तदुद्भवे, ह्याला आपण अंडरलाईन करून पण ठेवू शकतो. जे विद्यार्थी आहेत त्यांना आरटीसी वगैरेला विचारतात ना प्रश्न, रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट, संदर्भासहित स्पष्टीकरण. जनरली संदर्भासहित स्पष्टीकरणला शेवटची ओळ, शेवटचा पाठ दिला जातो. मग इति हेतू म्हटलं तर हेतू बद्दल लिहायचा. 3 हेतू आहेत. कोणते कोणते आहेत बघूयात. तर काय म्हणतायत ते, शक्ती. दुसरं म्हणतायत निपुणता. कशी येईल निपुणता, लोक शास्त्र आणि काव्य ह्याच्या अवेक्षणात, ह्यांच्या अभ्यासाने येईल. सुरुवातीला काय पाहिजे, शक्ती हवी आहे. शक्ती म्हणजे बॉडी बिल्डिंग वाली शक्ती नाही, आपण पुढे बघणार आहोत. दुसरं काय हवं, निपुणता, नैपुण्य, एक्सपर्टीज हवी आहे, स्किल हवी आहे. ती स्किल कशी येईल, लोक म्हणजे जग, ही दुनिया, शास्त्र जी काही आपली पूर्वीपासूनची शास्त्र आहेत, रामायण, महाभारत, इतिहास, पुराण, या शास्त्रांच्या अभ्यासाने पण तुमच्याकडे स्किल येईल, ज्ञान येईल. आणि तिसरं आहे काव्य. तुमच्या अगोदर जे काही कवी होऊन गेले त्यांचा काव्याचा पहिला अभ्यास करा, त्यांनी तुम्हाला काय येईल, नैपुण्य येईल. आणि शेवटी अभ्यास म्हणजे काय, रिपिटिशन, रिव्हिजन, उजळणी. या 3 गोष्टींनी काय येईल, तुमच्याकडे चांगले हेतू तयार होतील आणि तुमचं काव्य श्रेष्ठ बनेल. आता कसं, एक एक करून आपल्याला बघायचं. पहिला आहे शक्ती. शक्तीचा अर्थ इथे काही फिजिकल स्ट्रेंथ असा नाहीये. शक्ती म्हणजे प्रतिभा. प्रतिभा म्हणजेच काय, की तुमच्याकडे नवनवीन, प्रतिभा या शब्दाची व्याख्या सुद्धा त्यांनी फार सुंदर केली आहे. नवोन्मेष शालिनी प्रतिभा. चांगल्या चांगल्या कल्पना सुचणं, नवीन नवीन आयडिया येणं, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह विचार करणं, कल्पनात्मक विचार करणं, ह्याला आपण म्हणतो प्रतिभा. ही प्रतिभा असेल तर आपली काय होते, काव्य चांगलं होतं. त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे बहिणाबाई. तिकडे चुकून बहिणा झालंय, बहिणा. मराठीतल्या कवयित्री आपल्याला माहिती आहे की त्या शिकलेल्या नव्हत्या, निरक्षर होत्या असं आपण म्हणतो, पण त्यांचं काव्यावरती लोक आज PhD करतात.
म्हणजे एवढं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे प्रतिभा आहे. किंवा आपण ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेतलं, वयाच्या 16व्या वर्षी त्याने ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेसारख्या एका शास्त्राला, उपनिषदांच्या साराला मराठीमध्ये त्यांनी आणलं आणि त्यात असे काही कल्पना किंवा अशा काही गोष्टी आहेत की आज ज्ञानेश्वरी मोठमोठ्या विद्वानांना त्यावर प्रवचन द्यावं लागतं. लोक ज्ञानेश्वरीवर रिसर्च करतात, पीएचडी करतात. म्हणजे 16व्या वर्षाच्या एका लहान मुलाने लिहिलेला ग्रंथ तसा बघायला गेला तर, पण काय प्रतिभा आहे त्यांच्याकडे. ही प्रतिभा कुठून येते? उपजत येते. ती तुम्हाला जन्मजात असावी लागते. देवाचा आशीर्वाद, गॉड गिफ्ट म्हणू शकतो आपण, की गॉड गिफ्ट असेल तरच चांगलं काव्य होईल. नाहीतर काव्य जर आपण केलं तर कसं होईल? मग ते हास्यास्पद होईल. जसं आपण म्हणतो ना, कविता करण्यासाठी काय पाहिजे? रायमिंग पाहिजे. यमक जुळणारे शब्द आले की झालं काव्य. मग आपण समजा अशी कविता केली की जो देखेगा, जो करेगा मेरी नक्कल, पडेगा उसका टक्कल. ही कोणाची कविता आहे हे पण आपल्याला माहिती असेल. आपले फार मोठे नेते आहेत ते. कधी कधी खूपदा पार्लमेंटमध्ये कविता ऐकवतात. आपण कॉमेडी म्हणून त्यांच्या कविता ऐकतो. कधी कंटाळाला युट्यूब वरती जाऊन आपण सर्च केलं, चांगलं आहे, अर्धा तास चांगला टाइमपास होऊ शकतो आपण. म्हणजे तिकडे त्यांनी पण काहीतरी काव्यच केलेलं ना, थोडंसं डोकं वापरलंय त्यांनी, रायमिंग केलेलं आहे, बरोबर. पण ते काव्य काय र ला ट जोडलं म्हणजे काव्य झालं का? रायमिंग पाहिजे, यमक हवंय, पण ह्याचा अर्थ काही केलं तर कविता होईल का? नाही ना. काहीतरी चांगली कल्पना पाहिजे, काहीतरी चांगले विचार पाहिजेत. नुसतंच काहीतरी र ला ट जोडलं, नक्कलला टक्कल जोडलं तर कविता होऊ शकत नाही ना. मग अशा प्रकारे त्याला प्रतिभा गरजेची आहे. ती प्रतिभा असेल तर काव्य चांगलं होईल. प्रतिभा नसेल तुमच्याकडे आणि नुसतंच काहीतरी करायचं म्हणून केलं आपण रायमिंग जोडून, तर ते काव्य एवढं चांगलं काव्य नाही होणार. लोक हसणार मग त्यावरती. तर ती शक्ती झाली. ती शक्ती असेल तर काव्य चांगलं होईल. दुसरं काय हवं? विद्वत्ता, ज्याला आपण नैपुण्य असं म्हटलेलं आहे. निपुणता हवी, स्किल हवी, विद्वत्ता हवी, बहुश्रुतता हवी. कुठून येईल ती? वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. जगामध्ये जेवढे शास्त्र आहेत, जेवढं ज्ञान आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास केल्याने काय होईल? विद्वत्ता येईल. आणि अशा विद्वान माणसाने समजा एखादं काव्य लिहिलं तर किती भारी होतं. त्याचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे बाणभट्टाची कादंबरी आहे, किंवा श्रीहर्षाचं खंडन खंड खाद्य नावाचा हा जो ग्रंथ आहे, त्याचं नाव सुद्धा खतरनाक आणि तो वाचायला तर अगदीच खतरनाक असं आहे. म्हणजे असं म्हणतात की एक किंवदंती आहे की श्रीहर्षाने काहीतरी सरस्वतीची उपासना केली, बुद्धी वाढवण्यासाठी नाही, बुद्धी कमी करण्यासाठी. आणि तेव्हा त्याने तो खंडन खंड खाद्य नावाचा ग्रंथ लिहिला. खरं खोटं आपल्याला माहित नाही, नुसतं किंवदंती म्हणून सांगतोय की बाबा तो एवढा हुशार होता की तो जे सांगायचा ते लोकांना कळायचंच नाही. म्हणजे त्याचा अभ्यास तर चांगला आहे. सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या विश्वातले सगळी शास्त्र त्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला असेल तो लॉजिक, तर्कशास्त्र सगळ्यांच्या बाबतीमध्ये चांगला असेल, एक उत्तम काव्य तयार होईल. एवढ्या हाय लेवलचा कशाला विचार करायचा? आपल्याला आवडते कालिदास, त्यांचं उदाहरण आपण घेऊया. कालिदास हे फक्त चांगले कवी होते का? यांना फक्त कवितेतलं ज्ञान होतं का? नाही. आपण जेव्हा मेघदूत वाचतो तेव्हा तो यक्ष त्या मेघाला सांगतो ना की तू हिमालयात जा आणि त्या हिमालयात जाताना तुला असं असं जावं लागेल. मग त्यांनी सगळं त्या रूटचं वर्णन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तुला हे लागेल, तू उज्जैनी नगरीवर जाशील, तिकडे तुला अशी घरं लागतील. मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं त्या मेघदूतामध्ये, आज लोक त्या मेघदूताच्या आणि सायकलवर प्रवास वगैरे करतात. आपण काही लोकांची नावं ऐकली असतील की त्या मेघदूतामध्ये तो जो रूट सांगितलाय तोच आताच्या काळातला मान्सूनचा रूट आहे का? मान्सूनचे वारे त्याच पद्धतीने वाहतात का? हे बघण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, त्या मेघदूताच्या रस्त्यावरती प्रवास केला सायकलने. आणि मग काही त्यांना ते जाणवलं की बाबा हो, काही प्रमाणात तसंच आहे. म्हणजे हे करण्यासाठी त्या कालिदासाला, ते बसलेत कुठे कालिदास? आपण म्हणतो रामटेक पर्वतावर, नागपूरमध्ये. आणि तिकडे त्यांना अख्ख्या भारताचं हवामानाचं ज्ञान आहे. वारे कसे वाहतात ते त्यांना माहिती आहे. त्यांना वेगवेगळ्या शहरांचं ज्ञान आहे. त्यांना निसर्गाचं ज्ञान आहे. त्यांना ऋतुचक्राचं ज्ञान आहे. म्हणजे भूगोल, पर्यावरण, हवामान, ऋतू, निसर्ग, मॉन्सून या सगळ्यांचं वर्णन आहे की नाही मेघदूतामध्ये. हे कुठून आलं? आजूबाजूचं काव्य त्यांनी वाचलं, आजूबाजूचे शास्त्र वाचली आणि त्यातून त्यांचं काव्य जे तयार झालं ते इतकं चांगलं झालं. आपल्या संतांचं उदाहरण घ्या. आपल्या संतांनी जे अभंग लिहिलेत, किती व्हरायटी वाले दृष्टांत ते देतात आपल्या अभंगामध्ये.
रोजच्या जीवनामधले. बहिणाबाईंचं सुद्धा उदाहरण आपण त्यामध्ये घेऊ शकतो ना. त्यांनी सुगरणीवरती ते जो लिहिलंय की सुगरणीचा खोपा, त्यावरती तो जो त्यांचं काव्य की काय ओवी म्हणतो, ओवी आहे. तर त्यांनी या जगाचा अभ्यास केला की सुगरण पक्षी घट्ट कसं बांधतो बाबा, उलट झाडाला टांगून बांधतो, खालून आत शिरायचं असतं. तर अशा प्रकारे त्यांनी सगळं बघितलं, त्यातून त्यांचं काव्य चांगलं झालं. आपण म्हणतो शास्त्र काव्य अध्यवेक्षणात. जो माणूस त्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करेल, व्याकरण म्हणजे फक्त त्याला काव्य लिहायचंय म्हणजे फक्त त्याला मीटरचा अभ्यास करून किंवा कवितेचा अभ्यास करून नाही चालणार, त्यांना सगळ्याचा अभ्यास करावा लागेल, तरच त्याची कविता अजून चांगली होईल. विद्वान माणसांनी लिहिलेली कविता एक वेगळ्या प्रकारची असते, हे आपण बघू शकतो. आणि तिसरं म्हटलेलं आहे का अभ्यास करा. अभ्यासाचा अर्थ काय? कृतस्य पुनः पुनः करणं नाम अभ्यास. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, रिपिटिशन ज्याला आपण म्हणतो, त्याला म्हणायचं अभ्यास. अभ्यासाचा अर्थ पुनरावृत्ती, उजळणी, रिव्हिजन. सारखं सारखं करत राहा. ते कोणाच्या बाजूला बसून करा? काव्यज्ञ, जे काव्यज्ञ लोक आहेत, काव्य जाणणारे विद्वान लोक आहेत, ज्यांना काव्य कळतं. तुम्हाला काव्य प्रकाश काय अभ्यास करायचा आहे, तुम्हाला काव्य करायचं आहे का, चांगलं कवी व्हायचंय, तर कशाबद्दल कशाचा अभ्यास केला पाहिजे? काव्याचा अभ्यास केला पाहिजे. ते कोणाकडे बसून करायचं? आपल्या गुरूंच्या जवळ, ज्यांना काव्य कळतं, आणि त्यांच्या जवळ बसून चांगला चांगला अभ्यास करत राहायचा. सारखं सारखं तेच करायचं. पहिल्याच फटक्यामध्ये चांगली कविता लिहून होते असं कधी कुठल्या कवीचं किंवा असं कुठल्या लेखकाचा अनुभव आहे का की पहिल्याच ह्याच्यामध्ये बसलो आणि फार सुंदर अगदी फायनल कविता पहिल्याच ह्याच्यामध्ये लिहून झाली? ती लिहून झाली तर चांगली गोष्ट आहे, पण जनरली काय करतो, रफ असतात ना गोष्टी, की एखादा शब्द इकडे तिकडे करणं किंवा त्याला नंतर मग फेर स्वरूप देणं, त्याला काय म्हणतो आपण? अभ्यास. एक चांगलं उदाहरण आपण घेऊ शकतो कालिदासाचं. कालिदासाने 3 नाटकं लिहिली, पण ती तीनही नाटकं आपण बघितलं तर विद्वान लोकांना असं वाटतं की ते चढत्या क्रमाने. सगळ्यात सुरुवातीच्या काळात त्यांनी नाटक लिहिलं ते होतं मालविका अग्निमित्र, कारण त्याच्यामध्ये सुद्धा कल्पना वगैरे चांगल्या आहेत, पण ते एकदम हाय लेवलला, हायएस्ट लेवलला पोचलेल्या दिसत नाहीत. अजून काहीतरी स्कोप आहे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटसाठी. मग नंतर थोड्या दिवसांनी, थोड्या वर्षांनी अजून त्यांची प्रतिभा भरून आली, अजून त्यांना ज्ञान झालं, तर त्यांनी विक्रमोर्वशीयम नावाचं दुसरं नाटक लिहिलं. ते मालविका अग्निमित्रापेक्षा अजून चांगलं आहे असं लोकांना, विद्वानांना वाटतं. आणि शेवटी, सगळ्यात शेवटी जे लिहिलंय ते आपल्याला माहितीच आहे, अभिज्ञान शाकुंतलम. हे अगदी हायएस्ट लेवलचं काव्य आहे. आज आपण अभिज्ञान शाकुंतलम बद्दल म्हणतोच ना, काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काव्यामध्ये जर काय असेल, रमणीय असं नाटक आहे. आणि त्या नाटकामध्ये सुद्धा कोणतं नाटक? तर शकुंतला म्हणजे शाकुंतल नाटक सगळ्यात सुंदर आहे. पहिल्याच फटक्यात आलं का ते? नाही, पहिल्यांदा मालविका अग्निमित्र लिहावं लागलं, विक्रमोर्वशीयम लिहून थोडा अनुभव आला. त्या अनुभवात जेव्हा माणूस म्हणतो ना अनुभव संपन्न होतो, तेव्हा त्याला चांगली कलाकृती तयार होते. तर हे आपण इथे बघू शकतो की 3 गोष्टी पाहिजे. या 3 गोष्टी असतील तर काव्याचा हेतू सिद्ध होतो. हेतू म्हणजेच काय? कारण. एक तर शक्ती म्हणजे प्रतिभा हवी, चांगली कल्पना पाहिजे, नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडियाज आल्या पाहिजेत. दुसरं, तुमच्याकडे विद्वत्ता हवी. विद्वत्ता कशी येईल? आपल्या जगामध्ये जेवढी शास्त्र आहेत, इतिहास, पुराणे, सगळ्यांचा कुठेतरी अभ्यास करा, निसर्गाचा अभ्यास करा, त्यातून वेगवेगळ्या गोष्टी समजतील, त्या आपल्या कवितेमध्ये जेव्हा रिफ्लेक्ट होतील तेव्हा आपली कविता चांगली होईल. आणि तिसरं आहे काव्य अभ्यास, रिपिटिशन, त्यातून आपली कविता अजून चांगली होऊ शकते. तर हे झाले काव्याचे आपले हेतू. पुढे जाऊया. काव्याचं लक्षण सांगतात. काव्य कशाला म्हणायचं, त्याचं लक्षण किंवा काय म्हणतो त्याची ओळख, त्याबद्दल ते म्हणतायत. आपण आता हेतू बघितला, हेतूच्या नंतर आपण जातोय काव्य लक्षणम वरती. लक्षण ते म्हणतायत तद अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी. काव्य कशाला म्हणायचं? तर अदोषौ, त्याच्यामध्ये दोष नसले पाहिजे. काव्याचे काही दोष आहेत जे त्यांनी 7व्या उल्हासामध्ये सांगितले आहेत की हे दोष असतील तर ते काव्य चांगलं काव्य नाहीये, उत्तम काव्य नाहीये. मग ते दोष नसले पाहिजेत. जे काही दोष त्यांनी शास्त्राप्रमाणे पॅरामीटर्स सांगितले आहेत ते नसले पाहिजेत. नंतर काय पाहिजे? सगुणव, त्यात गुण असले पाहिजेत. काव्याचे काही गुण सुद्धा 8व्या उल्हासात सांगितलेत, तर ते गुण सुद्धा असले पाहिजेत. दोष नसले पाहिजेत, गुण असले पाहिजेत.
आणि दुसरं काय महत्वाचं आहे, अनलंकृती. कधी कधी अलंकार असले तरी पण चालतील, कधी कधी अलंकार नसले तरी पण चालतील. आपल्याला काय वाटतं की काव्यामध्ये अलंकार असले तरच ते काव्य सगळ्यात बेस्ट काव्य. बरोबरच आहे, अलंकार असतील तर काव्य अजून सुंदर होतं, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण इथे ते म्हणतात क्वचित, क्वापी म्हणजे कधी कधी अनलंकृती, अलंकार नसतील काव्याचे, जे उपमा उत्प्रेक्षा असे आपण ज्याला इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणतो, ते नसतील तरी पण चालते. मग आता ह्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला दोष म्हणजे कळालं की 7व्या उल्हासामध्ये काव्याच्या दोषाबद्दलची चर्चा केलेली आहे. आपल्याला काय 7वा उल्हास आता शिकायचं नाहीये, ते त्यामध्ये दिलेले आहे जे काही असतील ते. 8व्या उल्हासामध्ये गुणांची चर्चा आहे, की काव्यामध्ये कोणते गुण चांगले असतील तर ते काव्य चांगलं काव्य म्हणायचं, तर ते त्यांची काही चर्चा त्यांनी तिथे केलेली आहे. आणि नंतर काय म्हणतात, अनलंकृती, कधी कधी अलंकार नसतील तर अलंकारांची सुद्धा चर्चा 9व्या उल्हासात आहे. उपमा उत्प्रेक्षा हे जे अलंकार आपण म्हणतो, फिगर ऑफ स्पीच, ते त्यांनी तिथे म्हटलेले आहेत. तर कधी कधी अलंकार असले पाहिजेत, अलंकार असतील तर ते काव्य अजून चांगलं होतं, नो डाऊट. पण ते कधी कधी अलंकार नसतील तरी पण चालतील असं ते म्हणतात. अलंकार असतील तर काव्य चांगलं होतं हे सांगण्यासाठी उदाहरणाची गरज नाहीच आहे. अलंकार नसतील तर कसं काव्य चांगलं होतं, तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. फार सुंदर उदाहरण आहे. आपल्या काव्य प्रकाशामध्ये जी उदाहरणं येतात, 90% सगळी शृंगार रसातली आहे. त्याच्यामुळे काव्यशास्त्राचा अभ्यास करताना आपला मूड सुद्धा थोडासा शृंगारिक, रोमॅन्टिक करूनच अभ्यास केला तर ते लगेच चांगलं कळेल. फिलॉसॉफीच्या अँगलने बघितलं तर नाही कळणार. शेवटी सगळी शास्त्र वेगळी आहेत. जे आपण शिकतो त्या मूडमध्ये ते शिकलं पाहिजे. बरोबर? तर त्यामुळे इथे श्लोक सुद्धा फार सुंदर दिलाय. वरती श्लोक आपण वाचू शकतो. यः कौमारहरस एव हि वर स्था एव चैत्राक्षपा स्ते चोन्मीलितमालती सुरभय प्रौढागदंबानिला सा चैवास्मि तथापि तत्र सुरत व्यापार लीला विधौ रेवारोदसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठते. खाली त्याचं भाषांतर पण दिलंय, त्याची एक बॅकग्राऊंड आहे. आता आपण मुख्य श्लोकांना सुरुवात करतोय. एक श्लोक फार सुंदर आहेत, आपण त्या मूडने आणि त्या अप्रोचने अभ्यास केला पाहिजे. तर झालं काय, एक मुलगी, एक युवती आहे. तिने हा, तर एक युवती आहे, ती एक वर्णन करते की माझा जो प्रियकर आहे किंवा माझा जो पती आहे, त्याच्याबरोबर मी हा अगोदर अनेक काळ घालवला आहे. अनेक वेळा आमची एकत्र भेट झाली, आम्ही एकत्र रात्री घालवल्या. कुठे घालवल्या, तर आजूबाजूचं वातावरण फार फार सुंदर आहे. मालती पुष्पांचा सुगंध आहे, कदंब वृक्षावरून वाहणारे वारे आहेत. म्हणजे आजूबाजूचं वातावरण पण आपण बघितलं तर रोमॅन्टिक, शृंगारिक असं वातावरण आहे. म्हणजे सगळं 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 तेच आहे. तो माणूस सुद्धा तेच आहे. तो माणूस जो प्रियकर आहे तो सुद्धा तोच आहे, अगोदरचाच प्रियकर आहे, ज्याच्याबरोबर आम्ही अनेक वेळा अशी रतिक्रीडा किंवा आम्ही वेळ एकत्र घालवलेला आहे. पण तरी सुद्धा आता पुन्हा जेव्हा त्याला भेटण्याची वेळ येते, तेव्हा माझं मन त्याच्याकडे ओढ घेते. असं त्या कवीला किंवा त्या युवतीला, त्या सुंदरीला आपल्या मनाची अवस्था तिथे सांगते, की सगळं मी माझ्या प्रियकराला भेटायला चालली आहे. बाजूचं सगळं ऍटमॉस्फिअर जे अगोदर होतं तेच आहे. पण इथे पुन्हा माझ्या मनाची काय होते, पुन्हा माझं मन त्या गोष्टीसाठी आकृष्ट होतंय, अट्रॅक्टेड होतंय. आपण आता हा जो श्लोक बघितला, त्याच्यामध्ये आपण काय वट टू वट जाणं शक्य नाहीये. त्यामुळे आपण डायरेक्ट त्याचं हे बघितलंय. पण आपण बघितलं इथे की कुठला अलंकार आहे का इथे? प्रगट असा, मेन असा कुठला अलंकार आहे का? कुठली उपमा दिली आहे का बाबा? त्या सुंदरीला चंद्राची उपमा दिली, त्या किंवा त्या युवकाला कुठली तरी अशी उपमा दिली, किंवा अजून कुठली रात्रीला कुठली उपमा दिली? उपमा नाही, उत्प्रेक्षा नाही. म्हणजे असा म्हणतो ना लगेच दिसून येईल असा एकही अलंकार नाही. पण तरी सुद्धा जेव्हा आपण एक काव्य वाचतो, काहीतरी वाटतं ना, अरे वा काय सुंदर आहे. त्याच्या मागची भूमिका जेव्हा आपण बॅकग्राऊंड कळायला लागेल, जेव्हा आपल्याला त्याची बॅकग्राऊंड कळते की अशा प्रकारे आहे ते सुंदर, तेव्हा आपण काय करतो की चांगलं काव्य असं म्हणतो. तेच ते पण म्हणतायत की इकडे अलंकार एकही नाहीये, पण तरी सुद्धा हे काव्य चांगलं आहे. का चांगलं आहे? तर इथे त्यांनी काय म्हटलंय,
सगळ्या गोष्टी त्या सेमच आहेत, पण तरी सुद्धा माझं मन अट्रॅक्टेड होतंय. आपला साधी गोष्ट काय आहे, एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण जास्त वेळा उपभोग घेतो तेव्हा त्या गोष्टीचं अट्रॅक्शन निघून जातं. गुलाबजाम एक खायला ठीक आहे, 2 खायला ठीक आहे, 5 खाऊ, 10 खाऊ. पण 11वा गुलाबजाम पोटात जाणार नाही. नको आता म्हणून आपण आपलं तोंड बंद करतो. म्हणजे गुलाबजाम चांगलं आहे, रसगुल्ला चांगला आहे. पण कितीपर्यंत 4, 5, 10 खाईपर्यंत ठीक आहे. म्हणजे जी गोष्ट आपण एकदा सुरुवातीला जेव्हा नवीन-नवीन असते, तेव्हा त्याचं अट्रॅक्शन पहिला गुलाबजाम खाताना जो आनंद मिळतो, तो दुसऱ्यांदा कमी झालेला असतो. तिसऱ्यांदा अजून कमी झालेला असतो. तुमच्यापैकी कोणी कॉमर्स स्टुडंट असतील, तर त्यांना काय लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असं काहीतरी म्हणतात कॉमर्समध्ये. बरोबर ना? तर ते त्यांना कळेल की युटिलिटी कमी होत जाते. पहिल्या ह्याला जी युटिलिटी मिळते ती दुसऱ्याला मिळत नाही. उपयोगिता कमी होत जाते. तिसऱ्याला कमी होते आणि शेवटीला तर नकोच मला ते. जबरदस्ती पानामध्ये वाढलंय म्हणून खावं लागतं. बरोबर की नाही? असाच अनुभव आहे. पण इथे ती काय म्हणते, सगळ्या गोष्टी सेमच आहेत. तो प्रियतम पण तोच आहे, त्या रात्री पण तशाच आहेत, तो ॲटमॉस्फिअर पण तेच आहे. मग अट्रॅक्शन कमी व्हायला पाहिजे ना. पहिल्या रात्री जसं अट्रॅक्शन होतं तसं आता नको, कमी व्हायला पाहिजे. कारण अनुभव घेतला आहे, चव चाखली आहे तर ती गोडी कमी व्हायला पाहिजे. पण इथे म्हणते नाही, माझं अंतःकरण ओढ खात आहे. तसंच जे अट्रॅक्शन सुरुवातीच्या वेळेला होतं, जे आकर्षण पहिल्या दिवशी होतं, पहिल्या रात्री होतं ते शेवटच्या दिवशी सुद्धा आहे. मग हे जेव्हा त्याला कळेल, की काय म्हणतो काय जादू आहे, की तिचं आकर्षण कमी नाही झालं. हे जेव्हा आपल्याला कळतं, हे सगळं ते इमोशन, तेव्हा आपण काय म्हणतो फार सुंदर काव्य आहे. पण इकडे अलंकार नाही, इकडे काही नाही, उपमा नाही, उत्प्रेक्षा नाही, पण तरी चांगलं आहे ना. तेच त्यांनी म्हटलं इकडे, की अलंकार नसतील तरी सुद्धा काव्य सुंदर होऊ शकतं. कदाचित 5 मिनिटात आपलं आपलं आता संपत आलंय आपलं. तर जेव्हा एंड होईल तेव्हा सेम पुन्हा तीच लिंक आहे, जॉइन व्हा त्या लिंकने. ठीक आहे, तर हे झालं काव्य लक्षणम. ह्या लक्षणामध्ये त्यांनी सांगितलंय, की अलंकार नसतील तरी सुद्धा चालेल. तुमची कल्पना चांगली आहे ना, रस काहीतरी चांगला निर्माण झाला नाही, शृंगार रस आहे ना. मी जसं सांगितलं 90% उदाहरण शृंगार रसाची आहेत. रोमॅन्टिक आहेत सगळी उदाहरणं. तर हे इथे त्यांनी सांगितलंय, की किती सुंदर आहे हे, की अलंकार नसताना सुद्धा काव्य चांगलं होऊ शकतं. हे एक नवीन कल्पना आपल्याला मम्मटाचार्यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. आता आपण शेवटच्या भागावर येतोय, तो म्हणजे काव्य भेद. भेद या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. काव्याची लक्षणं आपण बघून झाली, बरोबर. ओके, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? मध्ये अडकतोय का तो? म्हणजे अडकतोय किंवा काही येत नाहीये असं काही होतंय का? येतोय. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. येस, आता काही गोष्टी नसतात आपल्या हातात, पण तरी ठीक आहे, चालेल. काय असेल मग शेवटी विचारा. ओके, ओके, चालेल. हा, मग आता शेवटचा आपला पॉइंट आहे, 5वा पॉइंट आहे. काव्याचं लक्षण आपण बघितलं. काव्य लक्षणाबद्दल अजून त्यांनी एक अशी ओळ सांगितली आहे,